नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 3.5 मधला प्रश्न क्रमांक 9 काय दिलं. खालील उदाहरणात Q ऑफ X हा हे बघा P ऑफ Xचा अवयव आहे किंवा नाही ते अवयव सिद्धांताने आपल्याला ठरवायचं. मागच्या वेळेमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला बघितला. आजच्या वेळेत आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा बघायचा. P ऑफ X बरोबर 2x घन वजा x वर्ग वजा 45 ही बहुपदी दिली आहे. आता Q ऑफ X म्हणजे x वजा 3 हे या बहुपदीचा अवयव आहे की नाही ते ठरवायचं आहे आपल्याला. आणि कशाने? अवयव सिद्धांताचा उपयोग करून. आता अवयव सिद्धांत म्हणजे काय? जर आपण थांबा तुम्हाला सोडवूनच दाखवतो मी. आपण व्यवस्थित लिहून घेऊया. प्रश्न क्रमांक दुसरा काय दिला? P ऑफ X बरोबर गणित काय दिले? 2x घन वजा x वर्ग वजा 45 ही बहुपदी दिली आपल्याला P ऑफ X बरोबर. आता Q ऑफ X त्याला काय म्हणणार आपण? भाजक म्हणूया. Q ऑफ X बरोबर x वजा 3 दिली आहे. आता वजा 3 दिली आहे बघा. इथं वजा चिन्ह असेल तर आपल्याला भागायचं कशाने? अधिक 3ने भागायचं आहे. ओके, म्हणून आपण x बरोबर अधिक 3 घेऊ. इथं आपल्याला लिहायचं अधिक 3 घेऊ. आता बघा P ऑफ 3 बरोबर जर 0 आलं, ओके, P ऑफ 3 बरोबर जर 0 आलं तर काय? अवयव सिद्धांतानुसार म्हणजे याच्यात आपण xच्या ठिकाणी आपण 3 घेऊन जर या बहुपदीचं उत्तर 0 आलं ना तर x वजा 3 हा P ऑफ Xचा अवयव आहे. ओके, म्हणजे Q ऑफ X हा P ऑफ Xचा अवयव आहे हे सिद्ध होते. हे मी असंच लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी. तर आता आपण P ऑफ 3 घेऊया. ओके, इथे 3 घ्यायचं ना. आता xच्या ठिकाणी आपण 3 घ्यायचं. 2 गुणिले 3चा घन हे कंसात लिहूया वजा 3चा वर्ग वजा 45. आता 2 गुणिले 3चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27. आता वजा 3चा वर्ग किती होतो? 9 वजा 45. 27 जुने किती होतात? 54. आता वजा 9 वजा 45 चिन्ह समान आहे, बेरीज होणार. 45 अधिक 9 किती होतात? 54. तर वजा चिन्ह असल्यामुळे वजा 54. 54 वजा 54 0. हे बघा आता P ऑफ 3 बरोबर 0 आलं आहे. म्हणजे अवयव सिद्धांतानुसार इथं आपल्याला शेवटचं वाक्य काय लिहायचं आहे? हे बघा जसं आपण मागच्या वेळेमध्ये लिहिलं तसं आहे बघा. त्यामुळे अवयव सिद्धांतानुसार त्यामुळे नुसार Q ऑफ X बरोबर x वजा 3 हा बहुपदी 2x घन वजा x वर्ग वजा 45 चा अवयव आहे हे सिद्ध होते. ओके, अशा प्रकारे दुसरा प्रश्न झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक 10 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.